जसं की आपल्या महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, तसेच आपल्या मुरुडचे ग्रामदैवत मुरुडेश्वर या ठिकाणातून तुकाई मंदिर येथे पालखी सोहळा असतो। हा सोहळा आमच्या देवकर परिवाराला पूर्वजांपासून दिलेला सोहळा आहे। जसं की उदाहरण सांगितलं गेलं तर आपले जे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वडार समाजासाठी एक पालखीचा मान दिला गेला होता। जवळपास इतिहासापासून महाराजांनी जसं पालखीचा मान दिला तसंच रथाचा मान देखील आम्हाला पंढरपूर येथे आहे। हे सगळं विचार करून मुरुडकरांनी सुद्धा आमच्या देवकर परिवारातील पूर्वजनांपासून तुकाई मंदिर असेल, श्री दत्त मंदिर असेल, या ठिकाणचे जे पालखी सोहळा असतं, हे पालखी सोहळ्याचा मान ह्या देवकर परिवाराला दिलं गेलं आहे। ही पालखी सोहळा आज मुरुडेश्वर मंदिरापासून तुकाई मंदिरापर्यंत भव्य मिरवणुकीमध्ये येतो आणि ह्या सोहळ्यामध्ये जसं की आपली कुलस्वामिनी आई तुळजाभवानी या ठिकाणी 9 दिवस जसं छबिना सोहळा राहतो, तसाच हा तुकाई मंदिरावर देखील छबिना सोहळा आयोजित केला आहे। हा तुकाई मंदिर देवस्थान कमिटीचे काय 125 परिवार आहेत, त्यांच्या माध्यमातून आणि देवकर परिवाराच्या माध्यमातून हा सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी होणार आहे। हा सोहळा पहिल्यापासून तर केलेलीच आहे, परंतु ह्याच्यात ह्या वर्षी काय आम्ही बदल केलेले आहे। म्हणजे आमच्या काय फादर बॉडीने की आमचे जे काही युवक आहेत, युवकांच्या हाती सोपवलेलं आहे आणि त्या माध्यमातून आणखीन काय वेगळं करता येईल ते युवक आता प्रयत्न करतील। आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। मी संतोष देवकर, मी पालखीचा मानकरी आहे।